नमस्कार. DSM, B.Ed त्याचप्रमाणे D.Ed अंतर्गत आपल्याला अनेक प्रकल्प, उपक्रम, प्रोजेक्ट देत असतात. त्यासाठीच मी माध्यमिक शाळा भेट हा प्रकल्प या ठिकाणी सादर करणार आहे. लिखित नमुन्यातील हा प्रकल्प या ठिकाणी मी तुमच्यासमोर सादर करत आहे. प्रकल्प व्यवस्थित समजावून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला प्रकल्प करण्यास काहीतरी गाईडलाईन या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. व्हिडिओ जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला जर अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प हवे असतील तर बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन प्रकल्पाची नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल. ओके, चला तर आज आपण पाहणार आहोत माध्यमिक शाळा भेट. यासाठी प्रस्तावना पहा. शाळा हे एक जीवनमंदिर आहे. मूल जन्माला आल्यानंतर पहिली सामाजिक संस्था म्हणजे कुटुंब, नंतर तो बोलू लागल्यानंतर त्याची सामाजिक संस्था म्हणजे शाळा. या शाळेतच विद्यार्थ्याचे जडणघडण होत असते. त्यांच्यावर अनेक प्रकारचे संस्कार घडत असतात. या विद्यार्थ्यांच्या जडणघडणीवर अनेक सजीव निर्जीव घटकांचा परिणाम होत असतो. म्हणजेच भारताच्या विकासाची सूत्रे आपल्या म्हणजे शिक्षकाच्या हाताखाली वावरत असतात. उद्याचा भारत आपण घडवीत असतो. हे करीत असताना परिसरात काम करणाऱ्या अनेक शैक्षणिक संस्था असतात. या संस्थेची उद्दिष्ट कोणते असतील हे जाणून घेणे महत्त्वाचे असते. तसेच शाळेचा विकास कसा साधला आहे हे जाणून घेऊन आपण आपल्या शाळेचा विकास साधू शकतो. यासाठीच हा शाळा भेट उपक्रम उपयुक्त ठरतो. ही प्रस्तावना झाल्यानंतर आपण पाहणार आहोत या प्रकल्पाची उद्दिष्ट. शाळा भेट उद्दिष्ट: शाळा व्यवस्थापन, प्रशासन, कार्यपद्धती यांची प्रत्यक्ष माहिती घेणे. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी यांची कर्तव्य व जबाबदारीची माहिती घेणे. शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्यामधील परस्पर संबंध समजावून घेणे. शाळेतील विविध उपक्रमाची, शासकीय योजनांची सविस्तर माहिती घेणे. शाळेतील विविध समित्या, मंडळे यांची कार्यपद्धती समजावून घेणे. शाळेची विशेष वैशिष्ट्ये, बाबी यांची नोंद घेणे. शाळेचा सर्वांगीण विकास आराखडा बनवण्याच्या दृष्टिकोनातून विचार विनिमय करणे. ओके, अशा पद्धतीने आपण उद्दिष्ट लिहिल्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाहीकडे आपण जाणार आहोत. तर प्रत्यक्ष कार्यवाही आपण पाहूयात. ही आहे प्रत्यक्ष कार्यवाही. वाटेवरून चालताना वाटेसारखं वागावं लागतं. आपण किती नाही म्हटलं तरी वळणावर मात्र वळावंच लागतं. हीच आशा घेऊन माझ्या शाळेचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मी परिसरातील शाळा भेट घेण्यासाठी गेले. आम्ही 10 विद्यार्थी शिक्षक मिळून निर्मलाराजे कन्या प्रशाला या शाळेला भेट देण्यासाठी गेलो. आमचे मार्गदर्शक श्री स्वामी सर होते. आम्ही भेट दिलेल्या शाळेचा अहवाल या ठिकाणी सादर करत आहे. संस्थेचे नाव, तुम्ही ज्या शाळेला भेट देणार आहात त्या संस्थेचे नाव त्या ठिकाणी लिहायचं आहे. संस्थापक अध्यक्ष कोण आहेत त्यांचं नाव लिहायचं आहे. शाळेचं नाव लिहायचं आहे. शाळेची विशेष वैशिष्ट्ये लिहायची आहेत. विशेष वैशिष्ट्ये म्हणजे काय? आता ही शाळा अक्कलकोट तालुक्यातील मुलींची एकमेव शाळा आहे, हायस्कूल आहे. त्यानंतर तुम्ही जर वैशिष्ट्य लिहायचं असेल तर ही डिजिटल शाळा आहे किंवा ही संगणकीय प्रयोगशाळा आहे, असं त्या शाळेचं एखादं वैशिष्ट्य तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. शाळेची स्थापना दिनांक तुम्ही घ्या. त्यानंतर मुख्याध्यापकाचे नाव तुम्हाला लिहायचं आहे. मुख्याध्यापकाची शैक्षणिक पात्रता, शाळेचा शेवटचा वर्ग. आपण माध्यमिक शाळेत भेट देणार आहोत, यासाठी शाळेचा शेवटचा वर्ग 10वी येणार आहे. मग त्याचा मागील वर्षाचा निकाल तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे. एकूण परीक्षार्थी किती होते, उत्तीर्ण परीक्षार्थी किती आहेत, निकाल किती टक्के लागला, प्रथम, द्वितीय, तृतीय कोण आला आणि त्यांची पर्सेंटेज, हे तुम्हाला तिथं लिहावं लागेल. विद्यार्थी संस्थेची माहिती, तर तुम्हाला त्या संस्थेची माहिती लिहायची आहे. तर विद्यार्थ्यांचा पट तिथं लिहायचा आहे. तर शाळा इयत्तानिहाय तुम्ही पट या ठिकाणी लिहू शकता. तर 9वी, 8वी, 7वी, 6वी, 5वी अशा प्रकारचा पट आहे. 10वीचा पट आपण वर दिलेला आहे. शालेय शिक्षक विभाग, शिक्षकांची नावं, शैक्षणिक पात्रता, पद, अशा पद्धतीने तुम्ही कॉलम तयार करून त्यांची माहिती या ठिकाणी, कार्यरत शिक्षकांची माहिती लिहू शकता. त्यानंतर शालेय शिक्षकेतर कर्मचारी कोण आहेत, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, नाईक, प्रयोग परिचारक, शिपाई यांची नावे आणि त्यांची शैक्षणिक पात्रता लिहू शकता. शाळा व्यवस्थापन समिती, त्यांचे नाव आणि पद तुम्ही त्या ठिकाणी लिहून घेऊ शकता. तर शाळा भेट देऊन शाळेच्या मुख्याध्यापकाकडून संस्थापक अध्यक्ष यांची परवानगी घेऊन तुम्हाला ही माहिती घ्यावी लागेल.
शाळेचे विभाग कोणते आहेत? तर पहा इथं सांस्कृतिक विभाग, परीक्षा विभाग, प्रयोगशाळा विभाग, क्रीडा विभाग, आरोग्य, संगणक, ग्रंथालय, कला हे विभाग तुम्हाला तिथं पाहावयास मिळतील. शालेय शिष्यवृत्त्या योजना, तर शिष्यवृत्ती कोणती आणि लाभार्थी पात्र विद्यार्थिनी कोणत्या हे तुम्हाला लिहावं लागेल. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेस कोणते विद्यार्थी पात्र आहेत? गुणवत्ता शिष्यवृत्ती, अपंग शिष्यवृत्ती, अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती, अल्पसंख्याक शिष्यवृत्ती, उपस्थिती भत्ता. कोणकोणत्या शिष्यवृत्त्या त्या शाळेत राबवल्या जातात, दिल्या जातात आणि कोणकोणत्या शिष्यवृत्तींचा लाभ विद्यार्थी घेत आहेत त्या ती शिष्यवृत्त्या तुम्हाला लिहायच्या आहेत. शालेय विविध उपक्रम, तर शाळेत राबवणारे सर्व उपक्रम लिहा. त्या उपक्रमाची थोडक्यात माहिती लिहिली तर अतिशय उत्तम होईल. तर विविध नेत्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या, प्रासंगिक दिन, वार्षिक सहल, ग्रंथ प्रदर्शन, सर्प प्रदर्शन, विज्ञान प्रदर्शन, हरित सेना, ज्ञानपीठ परीक्षा, क्रीडा सप्ताह, वनभोजन, आनंद मेळा, शिक्षक पालक सभा, कला प्रदर्शन, छंद वर्ग, सांस्कृतिक कार्यक्रम. त्यानंतर तुम्ही शालेय परिसराची निरीक्षण करा, माहिती घ्या आणि तिथं तुम्ही अहवाल लिहू शकता. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन या उक्तीप्रमाणे पहिला प्रभाव हा शेवटचा प्रभाव असतो. म्हणून शाळेचा परिसर सुंदर आकर्षक असावा लागतो. व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात तिचे बाह्यरूप म्हणजे शरीररचना, मानसिक गुणांसारखे आंतरिक घटक, परिस्थितीशी समायोजन असावे लागते. त्याचप्रमाणे शाळेच्या व्यक्तिमत्वात शाळेचे बाह्यरूप म्हणजे परिसर, इमारत, भव्य भौतिक सुविधा, आंतरिक घटक म्हणजे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, अभ्यासक्रम, अध्यापन प्रक्रिया, विविध उपक्रम, शिस्त इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. शालेय परिसर हा आकर्षक असावा. आम्ही ज्या शाळेला भेट दिलो त्या शाळेतील परिसर सुविधा यांची माहिती खालीलप्रमाणे आहे. शालेय इमारतीचा आकार. शालेय इमारतीचा आकार एल आहे. शाळेचे नामफलक दर्शनी भागात सुस्पष्ट लिहिलेला आहे. शालेय इमारतीत स्वच्छता दिसून आली. शालेय इमारत सुसज्ज आहे. शाळेचा परिसर. शालेय इमारतीला भिंतीचे कुंपण आहे. सावली देणारे मोठे वृक्ष आहेत. शालेय परिसर प्रशस्त मोठे आहे. क्रीडांगणाचे सपाटीकरण केलेले आहे. वर्गखोल्या. वर्गखोल्यांची संख्या 6 आहे. फळे रंगवलेले सुस्थित आहेत. भिंती, फर्निचर यांची व्यवस्था दिसून येते. वर्गात इयत्ता, शिक्षकाच्या नावाचा फलक, वेळापत्रक, अंदाजपत्रक आहे. प्रत्येक वर्गाच्या प्रवेशद्वाराशी इयत्तादर्शक पाटी आहे. वर्गाच्या कोपऱ्यात कचरापेटी ठेवलेली आहे. वर्गखोल्यात भरपूर प्रकाश व खेळती हवा आहे. शिक्षक खोली. महिलांसाठी स्वतंत्र, पुरुषांसाठी स्वतंत्र शिक्षक खोली आहे. शिक्षकांना बसण्यासाठी टेबल खुर्ची आहेत. कार्यालय. मुख्याध्यापकासाठी एक कार्यालय, लिपिकासाठी एक असे 2 कार्यालय आहेत. मुख्याध्यापक कार्यालयावर मुख्याध्यापकाच्या नावाची पाटी आहे. कार्यालयातील फोटो एकाच आकाराचे एकाच रांगेत लावलेले आहेत. कार्यालयात शाळेविषयी माहिती आहे. शिक्षक माहिती, पटसंख्या, उपस्थिती, इतर माहिती दर्शवणारा फलक कार्यालयात लावलेला आहे. वाचनालय. शिक्षक विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज आकर्षक वाचनालय कक्ष आहे. वाचनालयात वाचकासाठी बसण्याची सोय आहे. पाणी पुरवठा. विद्यार्थिनींना पिण्यासाठी पाण्याची टाकी व हौद अशा दोन्ही प्रकारची व्यवस्था केलेली आहे. टाकी हौद यांची स्वच्छता वारंवार केली जाते. क्रीडांगण. क्रीडांगणाचे सपाटीकरण केलेले आहे. क्रीडांगणावर खो खो, कबड्डी, उंच उडी, लांब उडी, व्हॉलीबॉल इत्यादी मैदानी नियमानुसार आखलेले आहेत. क्रीडा सरावासाठी प्रशिक्षित तज्ज्ञ आहेत. बगीचा. शाळेत स्वतंत्र सुंदर बगीचा नाही, पण शाळेच्या कुंपणाच्या बाजूला मोठमोठी झाडे आहेत. सायकल स्टँड. स्वतंत्र सायकल स्टँड उपलब्ध नाही. विद्यार्थिनी झाडाखाली सावलीत सायकली लावतात. वार्ताफलक. शाळेत एक वार्ताफलक व एक दिनविशेष फलक आहे. वार्ताफलकावर दिनविशेष, विज्ञान प्रदर्शन, वार्ता, बातम्या लिहिल्या जातात. स्टोअर रूम. स्टोअर रूम उपलब्ध नाही. स्वतंत्र संगणक कक्ष उपलब्ध आहे. समारोप. सहकाराचा महामेरू, सकल जनांचा आधारू अशा प्रकारे आपण एकाच परिसरात काम करणाऱ्या शाळांचा अभ्यास करून आपण आपल्या शाळेचा विकास साधू शकतो. आम्ही श्रीमंत राणी निर्मलाजी कन्या प्रशाला शाळेला भेट देऊन शाळा भेट उपक्रम पूर्ण केला. फॉर सक्सेस यू चेक आउट युअर सोर्स ऑफ डिव्हाइस. याप्रमाणे आम्हाला योग्य मार्गदर्शन मिळालेलं आहे. शाळा भेट माहिती योग्य प्रकारे देणारे शिक्षक या ठिकाणी लाभलेले आहेत. त्यांचे देखील आम्ही आभार मानतो आणि अतिशय सुंदर पद्धतीने आपण हा शाळा भेट उपक्रम
या ठिकाणी घेतलेला आहे. सविस्तर अहवाल या ठिकाणी सादर केलेला आहे. तुम्ही सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून डी.एड. बी.एड. डी.एस.एमसाठी अतिशय सुंदर असा प्रकल्प सादर करू शकता. असा शाळा भेट उपक्रम तुम्ही इयत्ता 6वी-7वीच्या विद्यार्थिनींना सुद्धा देऊ शकता. गावातील एखाद्या माध्यमिक शाळेस भेट देऊन तुम्ही हा प्रकल्प तुमच्या शाळेत राबवू शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. थँक्यू.